वेलकम टू माय चॅनल इझी वाली कुकिंग अँड ब्लॉग्स। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओची सुरुवात आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल, आज आपण भेट देणार आहोत माथेरानमधील एक प्रसिद्ध ठिकाण चार्लोट लेकला। मुंबई आणि पुण्यापासून साधारण 80 ते 100 किलोमीटर असणारं माथेरान हे सह्याद्री पर्वतश्रेणीतील एक सुंदर हिल स्टेशन आहे। तसं तर तुम्ही माथेरानला कधीही जा, इथलं वातावरण थंड आणि आल्हाददायक नेहमीच असतं, पण पावसाळ्यामध्ये इथले पॉइंट्स बघायची मजाच वेगळी असते। खास करून इथला चार्लोट लेक आणि त्याच लेकचं पावसाळी सौंदर्य अनुभवण्यासाठी आम्ही आता निघालो आहोत। माथेरान घाट चढायला सुरुवात केली की सुरुवातीलाच आपल्याला एक सिनिक व्ह्यू पॉइंट लागतो, त्याचं नाव आहे झुम्मापट्टी। या पॉइंट वरून आसपासच्या डोंगर रांगा, दाट जंगल आणि खोल दऱ्या दिसतात, त्यामुळे हा पॉइंट फोटो आणि व्हिडिओ शूट साठी एकदम उत्तम आहे। इथला थंडगार वारा आणि आजूबाजूची हिरवळ वातावरणाला अधिकच ताजतवानं करते। या पॉइंटवर थोडंफार फोटोशूट करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। घाट चढून आम्ही पोहोचलो दस्तुरी नाका कार पार्किंग मध्ये। इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचे अनुक्रमे 50 आणि 100 रुपये दराने पार्किंग अवेलेबल आहे। दस्तुरी नाक्यालाच माथेरानचा एंट्री पॉइंट आहे। लहान मुलांचे 25 रुपये आणि प्रौढ व्यक्तींचे 50 रुपये असा तिकीट दर इथे आहे। आतमध्ये एंट्री करताच उजव्या बाजूला MTDC चा रिसॉर्ट आहे, तिथे राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे। माथेरानला पोहोचण्यासाठी नेरळ स्टेशन हे जवळचं स्टेशन आहे। इथून तुम्ही प्रति व्यक्ती 100 रुपये देऊन शेअर टॅक्सीने नेरळ स्टेशन पासून दस्तुरी नाक्यापर्यंत येऊ शकता। या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला चिंच, बोरे, कैरी असे रानमेवा घेऊन विक्रेते बसलेले असतात, तिथून तुम्ही तुमच्या आवडीचा खाऊ घेऊ शकता। माथेरानचं वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही, म्हणजेच संपूर्ण माथेरानमध्ये गाड्यांवर बंदी आहे। त्यामुळे पर्यटकांना हा प्रवास पायीच करावा लागतो किंवा घोड्यांचा वापर करावा लागतो। त्याचप्रमाणे इथे आता ई-ऑटो म्हणजेच इलेक्ट्रॉनिक रिक्षा सुद्धा चालू झालेली आहे, त्यामुळे हा प्रवास अधिक सुखकर झालेला आहे। ई-ऑटोचा प्रवास आमच्यासाठी सुद्धा पहिला अनुभव होता। ई-ऑटोचे रेट आहे 35 रुपये प्रति व्यक्ती। माथेरान एंट्री पॉइंट पासून माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत हा ई-ऑटोचा प्रवास असतो, ज्यामध्ये खूपच मजा येते। एंट्री पॉइंट पासून प्रवास सुरू करताच पहिलं स्टेशन लागतं ते अमन लॉज। अमन लॉज पासून माथेरान स्टेशन पर्यंत जायला टॉय ट्रेन तुम्हाला उपलब्ध आहे। तसेच नेरळ स्टेशन पासून सुद्धा माथेरानला पोहोचण्यासाठी टॉय ट्रेनचा ऑप्शन उपलब्ध आहे। टॉय ट्रेनचा हा प्रवास लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी सुद्धा अविस्मरणीय असतो। ई रिक्षाने प्रवास करत आम्ही येऊन पोहोचलो माथेरान मार्केटमध्ये आणि तिथे आम्हाला दिसली ही छोटीशी टॉय ट्रेन। माथेरानमध्ये विविध प्रकारचे हॉटेल्स, लॉज आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत, जेथे पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय आहे। तसेच स्थानिक बाजारातून आपण विविध प्रकारच्या वस्तू सुद्धा खरेदी करू शकतो। रस्त्यावरून चालत असताना इथे विविध प्रकारचे बोर्ड्स लावलेले आहेत, ज्यावरून पर्यटकांना विविध पॉइंटची माहिती मिळत असते। तसेच इथले जे हॉटेल्सचे रेट आहेत ते वीकडेज आणि वीकेंड याप्रमाणे कमी जास्त होत असतात। मार्केट फिरून आम्ही आलो माथेरान स्टेशनला। टॉय ट्रेनचा हा शेवटचा स्टेशन आहे, तिथून आम्ही पुढे निघालो चार्लोट लेककडे। माथेरान स्टेशन पासून चार्लोट लेककडे चालत जाण्यासाठी साधारण 30 ते 40 मिनिटं लागतात। तुम्ही तिथे पोहोचण्यासाठी घोड्यांचा वापर करू शकता, पण आम्ही मात्र पायीच निघालो, कारण आजूबाजूचा निसर्ग जो अनुभवायचा होता। जवळपास 40-45 मिनिटांचा ट्रेक करून आम्ही येऊन पोहोचलो चार्लोट लेक जवळ। पावसाळा असल्या कारणाने आणि रस्ता ओबडधोबड असल्या कारणाने चालण्यासाठी थोडाफार त्रास होऊ शकतो, पण एकदा का इथे पोहोचलो आणि इथलं सुंदर दृश्य पाहिलं की सगळा थकवाच जणू दूर निघून जातो। चार्लोट लेक हे माथेरानमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। इथली शांतता, नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवाईने वेढलेला आजूबाजूचा परिसर, त्यामुळे पर्यटक इथे आकर्षित होतातच।
हिरव्यागार जंगलाच्या पार्श्वभूमीवर लखलखतं पाणी, आजूबाजूचे छोटे छोटे धबधबे हे सगळं बघणाऱ्याचा आनंद द्विगुणित करत असतात. या लेकला माथेरानचं हृदय असंही म्हणतात, कारण या लेकचं पाणी जवळपासच्या सगळ्या गावांना पुरवलं जातं. या लेकला भेट देण्याचे सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर आणि थंडीच्या दिवसात ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे महिने. आम्ही इथे पोचलो तेव्हा इथे बरेच पर्यटक होते आणि प्रत्येक जण फोटो काढण्यात मग्न होते. मग काय मंडळी, आम्ही पण इथे फोटोशूट सुरू केला. किती सुंदर लोकेशन आहे बघा फोटोशूटसाठी. बघता बघता संपूर्ण परिसराला धुक्याने वेढून टाकलं. खूप सुंदर फिलिंग होती ही. असं वाटत होतं जणू आभाळच खाली उतरलंय. चार्लोट लेक हे निसर्गप्रेमी आणि शांततेचा अनुभव घेणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम स्थान आहे. मंडळी, माथेरानच्या गर्दीतून थोडा वेळ शांतता अनुभवायची असेल तर चार्लोट लेकला नक्की भेट द्या. तर मंडळी, हा होता एक छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत या लेकची माहिती पोहोचवण्याचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपले कोकण सिरीजचे व्लॉग सुद्धा अपलोड केलेले आहे, ज्यामध्ये कोकणातील विविध स्पॉट कव्हर करून त्यांची माहिती सुद्धा दिलेली आहे. ते सुद्धा पाहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.